कधी कधी सगळं खूप अवघड वाटते, मन पण खूप थकून जातं, पण हेच दिवस आपल्याला मजबूत बनवतात. थोडा वेळ लागेल पण सगळं ठीक होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि चालत राहा. तर जोहार मंडळी, स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळ मी चांगला सुविचाराने केलेली आहे. तर तुम्हाला हे तो आवडला असेल. तर प्रत्येकाच्या जीवनात ह्या अडीअडचणी येतच असतात, पण त्याला मात करून आपण पुढे चालत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा, जे आहे ते सगळं नीट होईल या पॉझिटिव्ह वेने पुढे जात राहा. तर माझी आज तयारी आहे कॉलेजला जायची. तर सगळी तयारी माझी झालेली आहे आणि मला निघायचं होतं कॉलेजला. तर तुम्ही सांगाल आता की कॉलेजला जाते तर बाबूसी कोण आहे? तर आज बाबूसी त्यांचे पप्पा आहेत घरी, त्यांनी पण सुट्टी घेतलेली आहे आज. त्याच्यासाठीच मला आज कॉलेजला जाता येतं आणि त्यांना हे सुट्टी नसते, फक्त संडेला सुट्टी असते. तर मग संडेला कोणतंच ऑफिसचं काम त्यांचं होत नाही, तर त्यांना हे ऑफिसचं काम आहे काहीतरी, तर ते पण होईल आणि माझं पण कॉलेजला जाणं होईल, म्हणून त्यांनी आज सुट्टी घेतली. आणि माझं पण प्रेझेंटेशन वगैरे चालू आहेत आता, असाइनमेंट प्रेझेंटेशन. तर मला हे कॉलेजला जाता येईल म्हणून ते आज थांबले आणि त्यांचंही जे काम आहे ते होऊन जाईल आणि असं करून दोघांचंही काम होतील म्हटलं तर ते थांबलेत. तर मी तयारी केली होती निघायची आणि मला फ्रेंडचा फोन आला की थोडं लेटच निघ, कारण मॅडम आहेत त्या मीटिंगमध्ये आहेत, तर आपल्याला थोडा उशीर होईल. मग म्हणून मी माझी घरची जी काही कामं होती, कपडे वगैरे इस्त्री करायचे होते. दीक्षूचे पप्पा आज घरीच होते, तर त्यांचे कपडे होते ते मी इस्त्री करून ठेवले, कारण संध्याकाळी मग यायला वेळ होईल म्हणून आधी कपडे इस्त्री करून ठेवले. नंतर मग मी तयारी करून परत निघाले. सो आत्ताच आमची इंटर्नशिप झाली, तर सगळे स्टुडंट होते त्यांनी इंटर्नशिप केली आणि मी पण होती इंटर्नशिपला. आणि सारखे मला सांगत होते की कधी येते इंटर्नशिपला. तर मी एका वीकने जाणार होती, तसं मॅडमला सांगितलेलं होतं की मी एका आठवड्यानंतर येते, असं कोणी ॲडजस्ट झालं तर माझी ती इंटर्नशिप स्किप झाली, कारण कोणीच आलं नाही, मग मला जाताच आलं नाही. तर माझी ती इंटर्नशिप स्किप झाली आणि आता प्रेझेंटेशन वगैरे आहेत, तर ते स्किप व्हायला नको, कारण ते सगळे मार्क्स पकडले जातात. तर माझी इंटर्नशिप स्किप झाली, तर ती आता घरूनच करता येईल. पण जे आता प्रेझेंटेशन वगैरे आहे तर त्याच्यासाठी कॉलेजला जावंच लागेल, ते स्किप करता येणार नाही, तर त्याचे मार्क्स पकडले जातात. सो त्याच्यासाठी तर कंपल्सरी आहे तिथं जाऊन ते प्रेझेंट करायचं आहे. सो इंटर्नशिप माझी घरी कोणी नाही त्याच्यामुळे स्किप झाली. सो सुद्या आता जे आहे त्याच्यात लास्ट इयर मी कंप्लीट करून टाकेन. तर थोडी मी लेट झाली होती आणि माझी फ्रेंड होती तिला जशी ट्रेन लवकर भेटली तशी ती निघून गेली आणि मी तिच्या मागून गेली. मग मागची ट्रेन होती त्याला. तर सोबत असतो तेव्हा थोडं बरं वाटतं, म्हणजे कोणीतरी सोबत राहतं. आणि मी एकटीच होती, मग मला तेच विचार करून कंटाळा येत होता, कारण दुपारची वेळ होती आणि ऊन पण खूप होतं आणि एकटीने जायचं म्हटलं काय, अजून इथून चालत जायचं तर खूप कंटाळा येतो एकटीला, आणि सोबत असेल तर त्याच्यासोबत आपण गप्पा मारत जाऊ शकतो. सो बोईसरला येऊन उतरणार होती, तेवढ्यात मला माझी फ्रेंड भेटली, ती पण आलेली होती. तिने मला उतरण्याच्या वेळेस बघितलं, तेव्हा ती आली माझ्याबरोबर. आम्ही बोईसरला पोचलो आणि मग तिथून आम्ही रिक्षा पकडून निघालो. आणि खरंच आता बाहेर पडलो की एवढं ऊन आहे ना की असं कुठे निघायलाच वाटत नाही, खूप ऊन आहे. आणि त्या उन्हाचा फायदा घेत आम्ही येऊन पोचलो कॉलेजला. तर इथून या रोडवरून अजून आम्हाला आतमध्ये चालत जायचं आहे. तर इथून खूप कंटाळा येतो, कारण एवढं ऊन पण आहे आणि लांब पण जायचं आहे, म्हणून खूप कंटाळा येतो इथून चालत जायला. तर बघू शकता आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि कॉलेज पूर्ण रिकामे झालेलं आहे. बसेस वगैरे सगळ्या आतमध्ये कॅम्पसमध्ये लावून घेतल्या आणि आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून आम्ही येऊन ना त्याची थोडीफार तयारी करून घेतली. आम्ही लेट आलेल्या होत्या म्हणून इकडे कोणीच नव्हतं, त्यांचा दुसरा लेक्चर चालू होता, तर आम्ही तिकडे मग एंट्री केली नाही आणि आम्ही आमच्या प्रेझेंटेशनच्या प्रॅक्टिसला लागलो. त्याच्यानंतर मग आम्हाला बोलावण्यात आलं खाली. तर तिकडे आमचं प्रेझेंटेशन चालू होतं एकेकाचं करून. सो प्रेझेंटेशन झाल्यानंतर मग आम्ही निघालो आणि आता यायला खूप जणी फ्रेंड्स होत्या सोबत, तर सगळेजण एकत्र होतो. आणि संध्याकाळी यायचं की ट्रेन पण खूप लेट होतात आणि नंतर आम्ही मग निघालो ट्रेनची वाट बघून मग. आणि एकदा मी बाहेर पडले की भाजीपाला वगैरे सगळा घेऊनच यायचा असतो, म्हणून मी तिथून कॉलेजवरून निघाले की मला बोईसरला खूप चांगल्या भाज्या भेटतात. मग मी बोईसरला पण भाज्या घेते. डहाणूला पण भेटतात, पण बोईसरला मला उलट चांगल्या वाटतात, म्हणून मी बोईसरवरून भाज्या घेतल्या आणि येऊन पोचले मी डहाणूला. मग डहाणूला येऊन नंतर मी मुलांसाठी फ्रूट वगैरे इथून घेतले आणि घरी आलो आणि
घरी आल्यानंतर संध्याकाळचं हे दीक्षूच्या पप्पांनी भाजी आणलेली होती, तर कोलंबी होती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे कोलंबी भाजी अशी असते ती खूपच कंटाळवाणं, मला खूप साफ करायला त्याच्या कंटाळा येतो. छोटी छोटी असते ना, त्याला अर्धा एक तास तरी त्यालाच निघून जातो. तर ती भाजी घेऊन आलेली होते, तर मला ती साफ करायची होती. मग मी ती साफ करत बसली. दीक्षूचे पप्पा इकडे मला हेल्प करत होते. तर सगळी भाजी साफ करून घेतली आणि मला याला अर्धा पाऊण तास तरी लागला असेल साफ करायला. एवढं किचकट असतं हे कोलंबी साफ करायची. तर ही भाजी दीक्षूला आवडत नाही, पण आमची आरू आहे तो आवडीने खातो, म्हणून दीक्षूचे पप्पा घेऊन आले. मग तर आता ती सगळी साफ करून झाली आणि आता हे बांगडे होते तर ते मला फ्राय करायचे होते, तर ते पण फ्राय करायला टाकून दिले. आणि असाच माझा सिम्पलसा स्वयंपाक असतो, त्याच्यासाठी मी काही जास्त दाखवत नाही. तर मला एक गोष्टीचा खूप आनंद झाला. रस्त्याला मला फ्रेंड भेटली आणि आम्ही बोलत होतो, तर ती बोलली की ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात. सो मला त्याचा खूप आनंद झाला आणि खरंच मला पण खूप मोटिवेट असं फील झालं. तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतून काहीतरी शिकायला भेटत असेल या उद्देशानेच मी व्हिडिओ काढते. तर तुम्ही व्हिडिओ बघता हे ऐकून मला आनंद झाला. म्हणजे तुम्हाला कुठेतरी काहीतरी मोटिवेशन भेटत असेल तर याच उद्देशाने मी व्हिडिओ टाकत असते. तर खूप छान, तुम्हीही काहीतरी करा. म्हणजे असं मागे पडू नका की आता मी लग्न झालं आहे, मुलं बाळ आहेत, घरचं जबाबदार आहेत, सो मला पुढे काय करताच येत नाही. तर तुमचा घरचा सपोर्ट असेल, मिस्टरांचा सपोर्ट असेल तर तुम्हीही शिक्षण घेऊ शकता पुढे. तर तुम्हाला याच्यातून काहीतरी शिकायला भेटत असेल तर खूप छान. म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघता तर मला खूप छान वाटते, खूप बरं वाटतं आणि तुम्हालाही काहीतरी शिकायला भेटतं हे ऐकून बरं वाटतं. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. म्हणजे मला पुढे कुठे जाता येईल की नाही येईल याची मला आयडिया नाही आहे, पण मी प्रयत्न चालू ठेवते. कारण अजून माझा लहान बाबू आहे, तर त्याच्याशी कोणी नाही हे तर तुम्ही माझ्या व्हिडिओतून बघताच. तरी पण मी ट्राय करते. आता माझं BEd कंप्लीट होईल, त्याच्यानंतर मला कुठे जाता येईल की नाही हे मला माहीत नाही. मुलं मोठी झाले की ते कुठेतरी स्कूलमध्ये वगैरे जायला लागली की मग मला वेळ भेटेल तेव्हा तरी काही करू शकेन, म्हणून मी माझे शिक्षण चालू ठेवते. या व्हिडिओतून मी माझे डेली रुटीन दाखवत असते, पण त्याचबरोबर मी शिक्षणासाठी काहीतरी करते. म्हणजे मुलं बाळं घरी सोडून जाते हे दाखवते. तर याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत असेल या उद्देशाने टाकते. तर असाच सपोर्ट करत राहा आणि तुम्हीही पुढे जात राहा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर खूप छान. थँक्यू, धन्यवाद. आणि व्हिडिओ असेच बघा आणि मोटिवेट राहा. मला खूप आनंद झाला हे ऐकून. सो तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. याच्यातून मला खूप मोटिवेशन भेटतं. कधीही हार मानू नका, कोणत्याच गोष्टीला कमी समजू नका, पुढे जात राहा. सो चला बाय. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.